नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज डुबुक वड्यांची भाजी करणार आहे. तर असं साहित्य त्यासाठी कांदा चिरलाय मी हा एक एक टमाटा असं बारीक क्रश करून घेतले मिक्सर मध्ये. थोडे लसूण आहेत, 8-10 पाकळ्या, आणि खोबऱ्याचा किस आहे थोडा, 3-4 चमचे असणार, आणि थोडी कोथिंबीर. आणि हे मी कांदे असे भाजून घेतले तव्यावर, असे थोडेसे सोनेरी रंगावर असे थोडे. तर हे भाजलेले आहेत. आपल्याला हे याचं पेस्ट बनवायचं आहे. याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहे फक्त. लसूण आणि कोथिंबीर टाकली थोडी. आता आपण ही पेस्ट बनवून घेतली कांदा लसूणची, पाणी टाकून एकदम बारीक करून घेतली मी तिला. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. तीन ते चार पळी तेल टाकले मी. थोडं जिरं टाकायचं. आता कांदा तळून घ्यायचा. कांदा, कढीपत्ता, म्हणजे आपण पेस्ट जरी केली आहे, पेस्ट कमी केली मी, पण हा असा एक कांदा आणि एक टोमॅटो असं टाकलं ना, तर भाजीला छान फ्लेवर येतो. मीठ टाकलं आपण, नंतर खोबरं टाकलं. आता ही चटणी ना, याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं. एक चमचा चटणी आहे, पाऊण चमचा मसाला आहे, तुमच्या आवडीनुसार टाका मसाला, आणि थोडस अर्धा चमच्याला थोडी कमी हळद आहे. तर याला थोडस पाण्याने ओली करून घेऊ आपण. आधी चटणी आणि नंतर मग पेस्ट तळू. त्याच्यावर आपण 1 मिनिट झाकण ठेवून देऊ. छान मऊन जाईल ते आणि तेल पण सुटेल. छान तळून गेलाय मसाला. आता तापलेलं पाणी आहे, ते टाकायचं. त्याच्यात थंड पाणी नाही टाकायचं.
उकड्यांना शिजायला पण पाणी लागतं, त्यानुसार टाकून द्यायचं. ते सार थोडस उकळू देऊ आपण तोपर्यंत. बारीक मंद आच करून द्यायची. आणि आता हे पीठ भिजवून घेऊ डुबुकवडीचं. तर त्याच्यासाठी मी लसूण, अर्धी हिरवी मिरची आणि थोडीशी हळद, हिंग एवढं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, असं चण्याचं पीठ येते, बेसनचं पीठ. आता हे भिजवून घेऊ. थोडस तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं, थोडं. जास्त टाकल्याने पण वितळू शकते ती जास्त. थोडं मीठ. तर अशा पद्धतीने हे मी पीठ भिजवून घेतलंय. आता आपण हे डुबुकडे टाकून द्यायचे. चमच्याने छान जमत नाही ते, हातानेच टाकू आपण. मध्यम आकाराचे टाकायचे. गॅस थोडा फुल राहू द्यायचा, मिडियम पेक्षा थोडस वरती, एवढा करायचा. अशा पद्धतीने सगळे टाकून द्यायचे. आता गॅस मध्यम करून द्यायचा, मंद. पुरेसं मीठ टाकून द्यायचं. आता वरती येऊन गेले ते. आता 5-7 मिनिटं त्यांना शिजू द्यायचं. 7-8 मिनिटं थोडं झाकण ठेवून द्यायचं आणि मंद आच करून द्यायची. तर मैत्रिणींना शिजून गेलेली आपली भाजी, छान होऊन गेलेली. 8-9 मिनिटं मी तिला शिजू दिलेली आहे. उकडी छान शिजली, छान मस्त मऊ झाली. तर आपण आता गॅस बंद करूया. तर खूप सुंदर चवीची बनली होती. अशा पद्धतीने बनवून बघा मैत्रिणींनो, खूप छान लागते. पाहू शकता मैत्रिणींनो, आपली डुबुक वड्यांची चमचमीत भाजी तयार आहे. तर अशा पद्धतीने खूप सुंदर बनते ती, अप्रतिम चवीची बनते. लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास
तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.